नमस्कार, मी रेश्मा रमेश फाळकर आस्वादमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज आपण गोवन पद्धतीचे मसालेदार सुंगटाचे तोंडाक करूया. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. खोबरे, आंबाडे, टोमॅटो, कांदे, कोथिंबीर, हळद पावडर, मसाला, गरम मसाला, मीठ, सुंगटे. प्रथम सुंगटे साफ करून घेऊया. सुंगटाचे वरचे आवरण काढूया. खालचा भाग सोलून साफ करून वरचे पूर्ण आवरण शेपटीसकट काढून घेऊया. सुंगटामध्ये मधोमध असणारा काळा दोर पूर्णपणे काढून टाकायला हवा. त्यासाठी कात्री किंवा सुरीचा वापर करावा. अशा प्रकारे आपण दोर काढून सुंगटे साफ करून घेऊया. खालच्या भागात सुद्धा दोर असतो, तो न काढल्यास चालतो. आता सुंगटे साफ करून त्याला थोडा वेळ मीठ लावून ठेवूया. आंबाड्याची वरची साल काढून त्याला पण मीठ लावून ठेवूया. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया. प्रथम कोथिंबीरीचे देठ बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. आता कांदा चिरून घेऊया. यातील अर्धा कांदा खोबऱ्यात भाजणीसाठी अशा प्रकारे उभा चिरून घेऊया. आता टोमॅटो चिरून घेऊया.
आता कढई गॅसवर ठेवून कढई गरम झाल्यावर त्यात तेल घालून घेऊया. कढईत उभा चिरलेला कांदा परतवून घेऊया. आता या चिरलेल्या टोमॅटोपैकी अर्धा टोमॅटो भाजणीसाठी घेऊया. आता यामध्ये खोबरे घालूया. मिश्रण चांगले खरपूस भाजून घेऊया. आता यात मसाला, गरम मसाला, हळद पावडर घालूया. चांगले खरपूस भाजल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झाल्यावर हे मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेऊया. वाटण्यासाठी थोडे पाणी घालूया. आता वाटण चांगले बारीक झालेले आहे. आता पुढच्या कृतीसाठी आपण कढई गॅसवर ठेवूया. कढई गरम झाल्यावर त्यात थोडे तेल घालूया. आता यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालूया. कांदा टोमॅटो लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. त्यात आता सुंठे घालूया. गॅस बारीक करून व्यवस्थित शिजवून घेऊया. आता बारीक चिरलेले कोथिंबीरचे देठ घालूया. या कोथिंबीरीच्या देठामुळे चव चांगली वाटते. सुंठे चांगली शिजल्यावर आता यात वाटण घालूया. वाटण चांगले ढवळून घेऊया. मिश्रण जाडसर झाल्यास त्यात थोडे पाणी घालून पातळ करून घ्यावे. आता त्यात आंबाडे घालूया. आंबाड्यामुळे चांगली आंबट चव येते. आंबाड्याऐवजी तुम्ही बिमले, आमसुले, कैरीच्या फोडी, चिंचेचा कोळ पण घालू शकतात. चांगले शिजल्यावर जरा चाखून पाहावे. मीठ कमी असल्यास चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. चांगले शिजल्यावर शेवटी यात कोथिंबीर घालून ढवळून घेऊया. आता आमचे तोंडाक तयार झालेले आहे. गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे आमचे गोवन पद्धतीचे सुंगटाचे तोंडाक तयार झालेले आहे.
सुंगटाचे तोंडाक तुम्ही पाव, चपाती किंवा उकड्या भातासोबत खाऊ शकतात. तुम्ही पण सुंगटाचे तोंडाक मुद्दाम करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.